ती अजूनही जिवंत आहे आणि त्याच्यामध्ये एक एक वाघ आपण आधी पाहिलेले आहेत. ज्या पद्धतीने लातूरने हा मोर्चा काढलाय आणि तो सुद्धा 5-6 दिवसामध्ये काढलेला आहे. खरंच या सर्व कार्यकर्त्यांना, तरुण आणि वयोवृद्ध या सर्वांनी ज्या पद्धतीने एकत्र येऊन मोर्चा यशस्वी केलाय त्याबद्दल मी आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने यांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आज या इथे माजी मंत्री बबनरावजी घोलप, त्याचबरोबर वेळ बराच झाल्यामुळं स्वतःचा वेळ मला देणारे युवा आयकॉन अमनजी आंबेडकर, त्याचबरोबर या इथे पूज्य बनते पय्यानंदजी आणि त्यांचा संपूर्ण भिक्षू संघ आणि आपण सर्व जे जे बाबासाहेब आंबेडकरांना आपला बाप म्हणतात ती सर्व आंबेडकरी भीम जनता. आज पहिल्यांदा मला लक्षात आलं की ते बोलत असताना लोक प्रचंड भाषण करतात, परंतु उपवर्गीकरण काय हे आधी समजावून सांगण्याची गरज आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिल्यांदा हा प्रश्न आंध्र प्रदेश वर्सेस ईबी चिनैया असा सुप्रीम कोर्टामध्ये आला आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा शेड्यूल कास्टच्या जातीमध्ये असं विभाजन करावं अशी तिकडच्या काही जातीने मागणी केली होती आणि 2004 ला सुप्रीम कोर्टामधलं 5 जणांचं बेंच होतं, त्यांनी असा निर्णय दिला की हे अनुसूचित जातीची लोक ही एक जिन्सी आहेत, यांच्यावरती पूर्वाश्रमी जे अन्याय झाले, जे अत्याचार झाले, ज्या पद्धतीने यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला, हे सर्व एकाच प्रकारचे आहे आणि त्यामुळं यांच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही असा निर्णय त्या 5 सुप्रीम कोर्टाच्या जजेसने एक मताने दिला. त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आमचे बांधव सतत अशी मागणी करत होती की आमचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यासाठी लवजी वस्ताद अभ्यास कृती समिती एक बनवण्यात आली आणि त्यांनी या मातंग समाजासाठी 82 सूचना केल्या आणि त्या 82 सूचनापैकी 68 सूचना या महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्या. त्याच्यातली 82 मध्ये एक सूचना होती उपवर्गीकरणाची, ती त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने फेटाळून लावली. त्यानंतर आपण पाहतो की 2014 ला या देशामध्ये बीजेपी सरकार येतं आणि मग आपण पाहतो की या देशामधलं जे आपण लोकशाहीचा एक खांब म्हणतो, असं ज्या पद्धतीने एक न्याय व्यवस्था असते तिला कुठेतरी तिच्या न्यायामध्ये किंतु परंतु लोकांच्या मनामध्ये यायला लागतात, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे न्यायदानाबद्दल शंका उपस्थित केल्या जातात आणि त्याच्यातलीच एक शंका 1 ऑगस्ट 2024 रोजी ज्या पद्धतीनं 7 जणांचं बेंच बनलं आणि त्या 7 जणांच्या बेंचने 6 विरुद्ध 1 असा निर्णय दिला की उपवर्गीकरण करता येईल, राज्यांना तो अधिकार असेल. खरं म्हणजे संविधानात बदल झाला नाही, परिस्थितीत बदल झाला नाही,
सुद्धा त्यांच्याच बेंचमध्ये असणारी एक जज लावेला तिवेरी हिने स्पष्ट म्हटलं की ज्या आधीच्या सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्या बेंचवर मी ठाम आहे, परंतु 6 जणांच्या ज्याच्यामध्ये आमचा सुद्धा एक माणूस होता. त्याने म्हटलं की नाही, महाराष्ट्र सरकारला म्हणजे राज्य सरकारला तो अधिकार आहे उपवर्गीकरणाचा, पण तो सुद्धा ऐच्छिक ठेवला आहे, म्हणजे जबरदस्तीचा नाही. प्रत्येक राज्यामध्ये असं उपवर्गीकरण झालंच पाहिजे असं काही नाही. पण दुर्दैवानं हा 1 ऑगस्ट 2024 ला हा निर्णय आला आणि त्यानंतर ज्या माणसाने ही केस टाकली होती पंजाब सरकार विरुद्ध, खरं म्हणजे पंजाब हायकोर्टाने सुद्धा ही उपवर्गीकरणाची याचिका फेटाळली होती, परंतु पंजाब सरकारने मुद्दाम जाऊन ही उपवर्गीकरणाची याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत नेली आणि त्याच्यातून हा निर्णय आला. आणि आपण पाहतो की हे जे जजमेंट आहे ते खरं म्हणजे संविधानाला धरून आहे असं वाटत नाही. कारण संविधान असं म्हणतं की भाऊ ना, जेव्हा या देशाचं संविधान बनत होतं तेव्हा 341 हे जे अनुसूचित जातीला ज्या जाती या कलमामध्ये घालण्यात आला त्याबद्दल बाबासाहेब असं म्हणतात की याच्यामध्ये कुठची जात घालावी, कुठची जात काढावी आणि त्याच्यामध्ये काही करायचं असेल तर त्याचा अधिकार संसदेला असावा आणि त्याचा आदेश करण्याचा अधिकार महामहिम राष्ट्रपतीला असावा. याचं कारण बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात की याचं कारण असं आहे, जर हा अधिकार राज्यांना दिला तर राज्य सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी नको त्या भानगडी करतील आणि संपूर्ण देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकतील. आणि आज दुर्दैवानं या देशातल्या सर्वोच्च पीठावर बसणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांचं विधान खरं करायचं ठरवलंय. त्यांनी मुद्दामून या देशामधल्या राज्यांना हे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय आणि तो उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय त्याचा फायदा प्रत्येक राज्यामध्ये असणारी सरकार आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल यासाठी करत आहे. आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, मग अशी एका वक्त्याने सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण पाहिलं, पहिल्यांदा देशाचा जर आपण मोठा कव्हरेज पाहिला तर आपल्या लक्षात येईल हिंदू मुसलमान हे मुद्दाम वाद लावले जातात. महाराष्ट्राचा कॅनव्हास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की ते मुद्दाम ओबीसी वर्सेस मराठा वाद निर्माण केला जातो. आज सुद्धा गावामध्ये ओबीसीच्या दुकानाला मराठा जात नाही, मराठाच्या मैतीला ओबीसी जात नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये धनगर वर्सेस आदिवासी असा वाद मध्यंतरी मोठ्या प्रमाणात चिघळवण्यात आला आणि आज महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमध्ये अबकड करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे का होत आहे? हे काय फडणवीस करतोय किंवा इथं नाही, तर इथं त्यांचे नागपूरचे जे रिमोट कंट्रोल आहेत ते सर्व काढवत आहेत. याचं कारण असं आहे, 3.5% राज्य करणं या देशामध्ये शक्य नाही. 3.5% जर राज्य करायचं असेल या महाराष्ट्रात आणि देशात
तर त्यांना असे वाद लावलेच पाहिजेत. आपसामध्ये डोकी फोडायला तर आली पाहिजे, तरच ते तिथे सत्यावर बसू शकतात. नाही तर त्यांची उचलबागडी करायला फारशी वेळ लागणार नाही. आणि हे त्याचं खरं कारण आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यासाठी म्हणून त्यांना काय या मातंग समाजाचं प्रेम आहे वगैरे काही नाही. माझ्या मातंग समाजाच्या आमच्या बांधवांना सांगायचं आहे, आजपर्यंत या जातीवादी पक्षांनी ज्यांचा हात धरला आणि मोठे झाले, त्यांचे काय वाटोळं लावलं तुम्ही पाहिलं. तुमचं काय करतील, कुठं तुम्हाला टाकतील आणि तुम्हाला कुठच्या म्हणजे परत काय वाजवायला लावतील ते सांगता येत नाही. त्यामुळं नको त्या माणसांच्या नादी लागू नका. आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही स्वाभिमान जगताय. ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला सन्मान दिला, न्याय दिला, दुर्दैव असं की तुम्ही शिकलेले नाही. आणि त्यामुळेच मी माझ्या बांधवांना सांगतोय, बऱ्याच जण इथं बोललं, कोणी काय बोललं, बाबासाहेब म्हणाले बाबासाहेब सूर्य आहे, तो जर थुंकणार असेल बाबासाहेब तिथून त्याच्या तोंडावरच पडेल. जगामध्ये त्या बाबासाहेबाचं नाव आहे, या असल्या मूर्खांच्या तुकड्याने काही फरक पडणार आहे का? काहीच नाही. आणि त्यामुळं अशा मूर्खांच्या नादी लागण्यापेक्षा हत्ती चले अपनी चाल में कुत्ते तो भुकते रहेंगे, कोई फरक नहीं पडता. आणि त्यामुळं अशा पद्धतीने या मूर्खांच्या नादी लागू नका. ज्यांना अशांतता पसरवायची आहे, आमच्यामध्ये भांडणं लावायची आहे, ते आज